नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। इथं मी गावरान काटेरी वांगे घेतलेली, वांग्याचा थोडासा देठाचा भाग कट करून वांग्याची बारीक कट करून पाण्यात ठेवणार आहे। तर हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं वाटण करून घेणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा। आमच्या चिंकी मिंकीची मम्मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे वाटण बनवून घेऊ। तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर छान तडतडल्यानंतर आता हे वाटण बनवलेलं, पाणी न टाकता वाटण बनवलेलं आहे। छान कच्चेपणा जाईपर्यंत, सुगंध सुटेपर्यंत वाटण परतून घेतल्यानंतर हळद टाकलेली, ही वांगी टाकायची बारीक कट केलेली। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकणार आहे, किंचित दाटसरपणासाठी आणि चवीसाठी। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची। तर पाणी न टाकताही तुम्ही मंद आचेवर असेच वाफून घेऊ शकता। एकदम सुक्क, चवीनुसार मीठ टाकलेलं। मी किंचितसं पाणी टाकून किंचितशी ग्रेव्ही बनवणार आहे, एकदम सुक्क नाही। आणि हे आता वांगी शिजून घेणारे मंद आचेवर। तर हे पहा, माझे कानातले टॉप्स महालक्ष्मीची डिझाईन आहे यावर। किती सुंदर असे युनिक असे हे कानातले टॉप्स आहेत। कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। किती सुंदर अशी ही डिझाईन आहे। तर तुम्हाला दाखवते आमच्या चिंकी मिंकीची मम्मी। चला आपण पाहू आता आमच्या चिंकी मिंकीची मम्मी। अजिबात जवळ येऊ देत नाही ती। वा कशी रागवत आहे। अजिबात जवळ येऊ देत नाही। आमच्या चिंकी मिंकीची मम्मीचं नाव पिंकी आहे। चिंकी मिंकीची मम्मी पिंकी। कशी वाटली ते सांगा। तर आपली भाजी तयार झालेली आहे, नक्कीच बनवून पहा। एकदम झणझणीत मस्त अशी चटकदार अशी वांग्याची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा।